महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिव्यांगांच्या हक्कांना संरक्षण, रायगड जिल्हाधिकारी बैठकीत ऐतिहासिक निर्णय। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जिल्हाधिकारी किसनराव जावळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दिव्यांग प्रमाणपत्र डिजिटलायझेशन दरम्यान टक्केवारी कमी केली जाणार नाही असा ठोस निर्णय जाहीर करण्यात आला। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने हा मुद्दा ठामपणे मांडत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयासह केंद्र सरकारचे गॅझेट सादर केले। जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटलायझेशन म्हणजे केवळ नोंदी ऑनलाईन करणे असून जुने वैध प्रमाणपत्र बदलता येणार नाही असे स्पष्ट केले व याबाबत लेखी निर्देश देण्याचे आश्वासन दिले। बैठकीत दिव्यांगांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांच्या अडचणी, एस टी महामंडळातील दिव्यांग आरक्षित सीट्स, ई रिक्षा वाटपातील अनियमितता, दिव्यांगांसाठी चारचाकी वाहन धोरण तसेच दिव्यांग विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर चर्चा झाली। दोषींवर कारवाई करण्याचे व नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले। यासोबतच दिव्यांगांसाठी 5% निधी, तहसील कार्यालयातील समस्या, उत्पन्नाचे दाखले व सन्मानाची वागणूक या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। यापुढे दर 6 महिन्यांनी जिल्हाधिकारी दिव्यांगांसोबत थेट बैठक घेतील असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले। ही बैठक दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण करणारी व दिलासादायक ठरली असून निर्णयांची अंमलबजावणी लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, उरण।